मित्रांनो, आज आपण चर्चा करूया आयटीसी हॉटेल्स बाबत, कारण सध्याच ह्या कंपनीला ऍक्च्युली आयटीसी लिमिटेड मधून डिमर्ज करण्यात आलं होतं. ओके, परंतु हे डिमर्ज केलं गेलं ना आणि त्याच्यानंतर पुढील जवळपास 20 वर्किंग डेज मध्ये आयटीसी हॉटेल्सला लिस्ट करणं गरजेचं होतं आणि लिस्टिंग पण झालं. पण त्याच्यानंतर त्याला बऱ्याच इंडेक्स मधून रिमूव्ह करण्यात येते. मग आता हे रिमूव्ह का करतायत हे सगळं आपण एकदम डिटेलमध्ये पाहणार आहे, जेणेकरून तुमच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं याच्यामध्ये आपल्याला समजणार आहेत. मग सेन्सेक्स असेल किंवा आपण निफ्टी म्हणतो त्याच्यामध्ये. तत्पूर्वी चॅनलला अजून पण तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर क्विकली सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. आणि महत्त्वाची गोष्ट, तुमच्यासाठी मी काही कम्युनिटी ग्रुप्स बनवले ज्याच्यामध्ये मी वेळची वेळी जे काही वेबिनार घेत असतो, ओके, नवनवीन टॉपिक्सवर, ते तुम्हाला अटेंड करता येतात अगदी फ्रीमध्ये. त्याची लिंक खाली दिली आहे, त्याच्यावर जाऊन तुम्ही जॉईन करा. तर मित्रांनो, आज जाणून घेऊया की आयटीसी हॉटेलचं जी काही लिस्टिंग डिटेल्स, थोडी आधी याच्याविषयी माहिती करून घेऊया. कारण आयटीसी मधून आयटीसी हॉटेल्स डिलिस्ट केले गेले किंवा आपण एक डिमर्ज म्हणू शकतो, त्याला डिमर्ज केले गेले. याच्यामध्ये मित्रांनो, आयटीसी हॉटेल्सच्या आयपीओची आपण जी काही लिस्टिंग आहे ना ती कशी झाली ते नॉर्मल पाहूया. आता नॉर्मली याचा काही फ्रेश आयपीओ नाही आलेला, बरोबर, तर त्याला डिमर्ज नंतर एक लिस्ट केलं गेलं नॉर्मल प्रोसेसनुसार. ही गोष्ट लक्षात ठेवा. लिस्टिंग डेट होती त्याच्यामध्ये 29 जानेवारी 2025 आणि लिस्टिंगची प्राइस जर पाहायला गेलं आपण त्याच्यामध्ये तर 188 होती बीएससी वर आणि 180 होती एनएससी वर. म्हणजे दोन्ही प्राइस दोन्हीकडे वेगळ्या होत्या. पण ऍक्च्युअली ट्रॅजेडी ही काही गोष्टी इथे पण आहेत. तर हा एक डिस्काउंटेड टू डिस्काउंट प्राइसला लिस्ट झालेला स्टॉक आहे याच्यामध्ये. म्हणजे काय बरं, तुम्हाला माहिती आहे का, स्टॉक हा जवळपास 30% डिस्काउंट प्राइसला काय झाला याच्यामध्ये ऍज कम्पेअर करता डिस्काउंट प्राइस, म्हणजे जी एखादी कंपनी मेन कंपनीमधून डिमर्ज झाल्यानंतर ना त्याची एक प्राइस केली जाते, त्याला बोलतात डिस्काउंट प्राइस. तर ती नॉर्मली होती 260 रुपये एनएससी साठी आणि 270 रुपये बीएससी साठी. दोन्ही वेगवेगळे एक्सचेंज, थोडा 19-20चा फरक असतो याच्यामध्ये, बरोबर. परंतु त्याच्यामध्ये जवळपास 30% ड्रॉप झालेला आहे. मग आता हे का झालं, तर पहिली गोष्ट, ह्याच्यामुळे ना मार्केट व्हॅल्युएशन त्या कंपनीचं ड्रॉप झालेलं आहे. तुम्हाला माहिती आहे का, याच्यामध्ये मार्केट व्हॅल्यू आयटीसी हॉटेलची जवळपास 39,000 कोटी होती आणि ह्या डिमर्जिंग नंतर जेव्हा हा लिस्ट करण्यात आला त्याच्यामध्ये ते जवळपास 34,266 कोटी झाली, जवळपास 4 फेब्रुवारी रोजी. ओके, आता महत्वाची गोष्ट, तर न्यूली ही जी कंपनी आयटीसी हॉटेल्स लिस्ट झालेली आहे, ओके, डिमर्जिंग नंतर ना आता त्या बऱ्याच हेडलाईन्स मध्ये यायला लागले. त्याच्यामध्ये लोकांचे आम्हाला फोन यायला लागले की सर असं काय होतंय नक्की, या स्टॉक्स मध्ये काय बघायचं आहे आम्हाला याच्यामध्ये, का तर तो बीएससी मधून आणि एनएससी मधून रिमूव्ह केला जाणार आहे, ओके, 5 जानेवारी पूर्वी. तर आता हे रिझन आपण समजून घेऊया की याला का रिमूव्ह करतायत आणि याच्या मागचं काय गणित होतं. आणि महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मी आज डिटेल का सांगतोय लक्षात ठेवा. तर भविष्यामध्ये चांगले पोटेन्शियल स्टॉक्स याच्यामधून कदाचित तुम्हाला भेटतील का नाही हे आज तुम्ही ठरवू शकता आणि खूप छान आयडिया देणार आहे मी तुम्हाला याच्यामध्ये. ओके, साहजिक आहे, कुठलाही खरेदी विक्रीचा सल्ला नसेल, एक डिटेल इन्फॉर्मेटिव्ह कंटेंट मी तुमच्यापर्यंत आज घेऊन येतो याच्यामध्ये. आता महत्त्वाची गोष्ट, हे डिमर्जिंगच्या मागचं रिझन काय याच्यामध्ये, तर महत्त्वाची गोष्ट पाहायला गेलं तर पॅरेंट कंपनी त्याच्यामध्ये आयटीसी लिमिटेड. ओके, आता मित्रांनो, आयटीसीच्या डिमर्जन मागचं ऍक्च्युली आपण थोडी माहिती जाणून घेऊया. तुम्हाला माहिती आहे का की याच्यामध्ये आयटीसी लिमिटेडचा एक हॉटेलचा जो काही पोर्टफोलिओ त्याच्यामध्ये आयटीसी हॉटेल इज वन ऑफ द इंडियाज लार्जेस्ट हॉटेल कंपनी येते त्याच्यामध्ये. आणि महत्वाची गोष्ट काय माहिती आहे का, 140 हॉटेल्स आणि जवळपास 13,000 रूम ह्या त्यांच्याकडे आहेत ऍज पर ऑक्टोबर 2024चा प्लॅन बघितला तर. म्हणजे इंडियामधली एक मोठी चेन आणि 5 स्टार हॉटेल्समध्ये किंवा त्याच्यापेक्षा हायर कॅटेगरीमध्ये जर तुम्ही गेले तर आयटीसी हॉटेलचं नाव येतं. पण हा चर्चेचा विषय काय, तर आयटीसी ग्रुपची कंपनी आणि महत्वाची गोष्ट, इंडियामध्ये ही फील्ड खूप एक्सपांड होते टुरिझम आणि याच बरोबर यांचा ग्रोथ प्लॅन आहे याच्यामध्ये. म्हणजे कंपनीने एक प्लॅन केलेला आहे याच्यामध्ये की त्यांचा जवळपास पोर्टफोलिओ 200 हॉटेल्सचा करायचा आहे आणि जवळपास 18,000पेक्षा जास्त रूम्स त्यांना 2030 पर्यंत तयार करायचे. आणि मित्रांनो, जवळपास 35% पोर्टफोलिओ आताच्या कंडिशनला जर बघायला गेलं याच्यामध्ये तर आयटीसी हॉटेल्स याच्यामध्ये काय करतं, स्वतः मॅनेज करतं. म्हणजे काय, तर जेवढे पण आता जेवढे हॉटेल आहेत 35% आयटीसी स्वतः चालवतं आणि इतर जे ते त्यांच्या फ्रँचायझीजला किंवा इतर यांना मॅनेज करायचे जातं. क्लिअर झालं याच्यामध्ये. आता महत्वाच्या मुद्द्याकडे येतो. याच्यामध्ये इम्पॉर्टंट गोष्ट काय, हा बीएससी मधून रिमूव्ह का केला गेला किंवा सेन्सेक्स मधून हा त्याला रिमूव्ह का केला गेलेला आहे त्याच्याकडे थोडी आपण चर्चा करूया. आयटीसी हॉटेलचा शेअर हा टेम्पररी सेन्सेक्स अर्थात बीएससी मध्ये त्याला इन्क्लूड केला गेला होता त्यांच्या पोर्टफोलिओ मध्ये रिबॅलन्सिंग साठी पॅसिव्ह फंडांच्या. आणि याच बरोबर
जर त्या स्टॉकने महत्वाची गोष्ट काय की लोअर सर्किट जर हिट नाही केलं 2 PM च्या आधी तर त्याला रिमूव्ह करायचा. आणि जर समजा ज्या दिवशी तो लिस्ट करण्यात आला ऍक्च्युली ह्या इंडायसेसवर आणि चुकून पण त्याने जर 2 वाजायच्या आधी लोअर सर्किट हिट केलं असतं तर त्याला काय करणार होते, रिमूव्ह करणार नव्हते. आता हे का साहजिक आहे, जर त्याला लोअर सर्किट लागलं आणि त्याच्यामधून त्याला रिमूव्ह केलं गेलं त्याच्यामध्ये तर एक निगेटिव्ह सेंटिमेंट मार्केटमध्ये जाईल आणि त्या स्टॉकची प्राइस खूप मोठ्या प्रमाणामध्ये पडेल किंवा एक पॅनिक सेलिंग येईल आणि मार्केटमध्ये आयटीसी हॉटेल्सच्या शेअर्समध्ये आणि इव्हन आयटीसी लिमिटेडमध्ये पण त्याचा थोडाफार इम्पॅक्ट जाणून एक पॅनिक सेलिंग पाहायला मिळालं असतं. त्याच्यामुळे ऍक्च्युली थोडी सावध भूमिका घेण्यात आली होती, पण असं काही झालं नाही, प्रीप्लॅन करून ठेवला होता. परंतु खूप मोठ्या प्रमाणात लोअर सर्किट नाही लागलं त्याच्यामुळे त्याला आता काय केलं, रिमूव्ह करण्यात आलं याच्यामध्ये. आता इम्पॉर्टंट गोष्ट, हे लोअर सर्किट त्याचं हिट नाही झालं, लोअर सर्किट त्याला लागलं नाही, त्याच्यामुळे जास्त प्राइस जी काय पडणं गरजेचं होतं 4 तारखेला ती नाही पडली त्याच्यामुळे, म्हणून ही गोष्ट त्याच्यामध्ये वाढली की त्याला आपण काढून टाकायचा. पण याचा स्टॉकवर काय इम्पॅक्ट होणार आहे थोडा आता डिटेलमध्ये आपण हे जाणून घेऊ. याच्यामध्ये स्टॉकचा परफॉर्मन्स 4 फेब्रुवारीच्या कंडिशनचा जर विचार करायला गेला आयटीसी हॉटेलचा 164.65 पैसे जवळपास 4.16% त्या दिवशी तो पडलेला होता. ओके, पण हे का झालेलं हे थोडं आपण इथे समजून घेऊया. महत्वाची गोष्ट याच्यामध्ये पॅसिव्ह सेलिंग एक्सपेक्टेड होतं याच्यामध्ये. आता महत्वाची गोष्ट काय असते की हा सेन्सेक्स मध्ये किंवा NSE मध्ये किंवा NSE निफ्टी आहे त्याच्यामध्ये ऍड केलेला असतो. याच्यामध्ये जवळपास 400 कोटीचं व्हॅल्युएशन काय पॅसिव्ह फंडांचं त्याच्यामध्ये इन्व्हेस्टेड होतं त्याच्यामध्ये. किंवा निफ्टी 50 मध्ये जर पाहायला गेलं याच्यामध्ये तर जवळपास 700 कोटीचं सेलिंग निफ्टी 50 मुळे किंवा निफ्टीमुळे त्याच्यामध्ये येणार आहे. कारण काय होतं, जे पण इंडेक्स फंड जे पण काय पॅसिव्ह फंड्स आहेत, जे पण ETFs आहेत ते काय करतात, जी पण 50 कंपन्यांची लिस्ट आहे त्या 50 कंपन्यांमध्येच लिस्ट काय करणार, इन्व्हेस्टमेंट करतील. आता जर ह्याला त्या 50च्या लिस्टमधून किंवा मेन इंडेक्स मधूनच काढला तर त्यांना त्याच्यामधून काय करावं लागतं, बाहेर पडावं लागतं, विकावं लागतं. त्यामुळे हे सेलिंग नॉर्मली त्याच्यामध्ये आलेलं आहे, परंतु हे नॉर्मली एक शॉर्ट टर्म सेलिंग आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळू शकतं. आता इम्पॉर्टंट गोष्ट असते त्याच्यामुळे हे नॉर्मली प्राइस व्हॉलॅटिलिटी आपल्याला त्याच्यामध्ये पाहता येणार आहे. आता रिटेल आणि इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरची काय कंडिशन येते ते आपण थोडी चर्चा करूया. आयटीसी हॉटेल इज स्टील फंडामेंटली स्ट्रॉंग आहे, असं नाही की त्यांचा बिझनेस खराब झालाय. आता साहजिक आहे एक रिबॅलन्सिंग जेव्हा चालू होतं म्हणजे असं म्हणूया आयटीसी हॉटेल एक नवीन जन्मलेलं बाळ आहे याच्यामध्ये. ओके, जे लॉंग टर्म इन्व्हेस्टर्स आहेत ते मे बी त्याच्यामध्ये राहतीलच त्याच्यामध्ये किंवा काही लोक ॲक्युम्युलेशनचा विचार करतील याच्यामध्ये. जर याच्यामध्ये वाटतंय की खरंच एक ग्रोथ प्रॉस्पेक्टिंग हॉटेल्स आहे, जर तुम्ही हॉटेल इंडस्ट्रीचा अभ्यास केला असेल आणि तुम्हाला जर याच्यामध्ये जर माहिती असेल चांगली, ओके, तर लक्षात ठेवा की बरेच जण लॉंग टर्म साठी स्टॉककडे बघत असतात. ओके, तर ती लोक याच्यामध्ये राहणार त्याच्यामध्ये. आता महत्वाची गोष्ट आणखीन काय चर्चित करायची याच्यामध्ये, लिक्विडिटी आणि ट्रेडिंग व्हॉल्यूमला आपण थोडा फोकस करूया, म्हणजे याचा काय इम्पॅक्ट असतो याच्यामध्ये. आता याच्यामध्ये ट्रेडिंग व्हॉल्यूम, आता ऍक्टिव्ह फंड आणि हे मोस्टली काय होतं की पॅसिव्ह फंड्स बाहेर पडतील त्यामुळे थोडा व्हॉल्यूम ड्राईव्ह होईल, परंतु जे पण ऍक्टिव्ह फंडांमध्ये त्याची इन्व्हेस्टमेंट आहे ते साहजिक आहे त्याच्यामध्ये ऍक्टिव्ह राहतील. कदाचित काही दिवसांनंतर थोडी ऍक्टिव्ह फंडांची याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट पण वाढेल याच्यामध्ये. ओके, आता महत्वाची गोष्ट काय असते त्यामध्ये की नॉर्मली इतर इन्व्हेस्टर्सनं काय करायचंय तर लॉंग टर्म इन्व्हेस्टर्स सांगतील, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठीचं ज्या लोकांनी याच्यामध्ये विचार केलेला आहे ना, तर याच्यामध्ये असं वाटत नाही की काय खूप प्रॉब्लेमॅटिक आहे किंवा यांचा जो बिझनेस आहे याच्यामध्ये, ओके, तो तर अजून फंडामेंटली मजबूत आहे, बिझनेसवर काही इम्पॅक्ट नाही झालेला याच्यामध्ये. तर त्याच्यामुळे ज्यांचं हे लॉंग टर्म थेसिस आहे, कंपनीचं फंडामेंटल आज पण मजबूत आहे, ओके, तर हे बिझनेस पोटेन्शियल बघून ती लोक त्याच्यामध्ये थांबतील किंवा नवीन लोक येतील. आता मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा, आता ही सगळी गोष्ट आपण सांगितली. आता महत्वाची गोष्ट स्टॉकचं पुढे काय होणार असा नॉर्मल प्रश्न पडतो. आता मला त्यात जायचं नाही पण एक साध्या सिंपल प्रश्नाचं मला उत्तर द्यायच्यामध्ये आयटीसीने जे 2030 पर्यंत एक टार्गेट ठेवलेलं आहे बरोबर, त्यांच्या हॉटेल्समध्ये त्यांच्या रूम्समध्ये जे त्यांना वाढ करायची, तुम्हाला वाटतं का की आयटीसी खरंच त्यांनी जे काही टार्गेट ठेवलेलं हे पूर्ण करू शकतं का याच्यामध्ये? ओके, तर ते आम्हाला नक्कीच कमेंट करून कळवा आणि तुम्ही पण सगळ्यांनी त्या कमेंट्स वाचा. जर साहजिक आहे ज्यांनाही वाटतं आयटीसी येणाऱ्या काळामध्ये आपलं टार्गेट इझिली किंवा त्याच्या आधी हिट करू शकतं तर लक्षात ठेवा हा स्टॉक ओके येणाऱ्या काळामध्ये एक चांगली अपॉर्च्युनिटी म्हणू शकते, पण तिथे प्रॉपर स्टडी करा, एक बॉटम लेवलला याच्यावर लक्ष ठेवा आणि अशा स्टॉक्सवर
आम्ही तुम्हाला काय सांगतो डिटेल अभ्यास करायच्यामध्ये, कारण ज्या काही फंडामेंटली मजबूत कंपन्या आहेत ह्या तुमच्याकडे वेल स्टडी करून असलेल्या पाहिजे त्याच्यामध्ये. आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला ना तर प्लीज मला कमेंट करून सांगा की याच्यामधून तुम्हाला काय समजलं, कसा वाटला व्हिडिओ याच्यामध्ये, जेणेकरून अशी नवनवीन माहिती टॉपिक्स आम्ही प्रत्येक वेळी तुमच्या बरोबर घेऊन येत राहणार आहोत याच्यामध्ये. ओके, तर चला आशा करतो आजच्या टॉपिक मधून समजलं असेल. याचबरोबर तुम्हालाही स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करताय परंतु एक चांगला पोर्टफोलिओ अजून बनवलेलाच नाहीये, प्रॉपर इन्व्हेस्टमेंट करायची आहे त्याच्यामध्ये, मार्केट पडतंय मग कुठल्या फंडांमध्ये जावं, तर फिनशाक ही ऍप्लिकेशन डाउनलोड करा, ज्याच्यामध्ये ही जी टीम आहे ना प्रॉपरली तुमचं रिस्क अनालिसिस करेल आणि तुम्हाला एक प्रॉपर इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंडामध्ये कुठे करावी, कसे फंड निवडावे, त्याचे काय टेक्निक्स असतात का हे सांगेल, जेणेकरून तुमचा पण एक चांगला पोर्टफोलिओ स्वतःचा बनेल. आणि याचबरोबर अशी इंटरेस्टिंग माहिती तर आम्ही तुमच्यापर्यंत घेऊनच येत राहणार आहोत. आता मला सांगा, व्हिडिओ जर आवडला आहे ना तर बिंदास लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.